महाराष्ट्राची जी पोकळी झालेली आहे ती न भरून येण्यासारखी आहे. कारण असा परत नेता न होणं आहे महाराष्ट्रात. एवढा कर्तबगार, हुशार, धाडसी असा कामाचा माणूस गेल्यामुळे एवढा म्हणजे दुःखाचा डोंगर महाराष्ट्रावर पसरलेला आहे. अजितदादा एक चांगले व्यक्तिमत्व गेले. ते दिलदार होते, दमदार होते आणि त्यांच्याकडे निर्णय क्षमता चांगली होती. स्वतः निर्णय घेत होते, विचार करत नव्हते आणि त्यांची कामाची पद्धत चांगली होती. स्वतः लक्ष देऊन जातीनं बारीक सारीक कामं पण करून घेत होते. अधिकारी मोठमोठे त्यांना घाबरत होते, कारण त्यांचं तसं कामावर जास्त प्रेम होतं. नमस्कार, आपण पाहता तरुण भारत. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालेलं आहे आणि ही घटना अतिशय हृदय पिळवटून टाकणारी आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त होत आहे. सर्व कार्यकर्त्यांकडून आणि लोकांकडून ह्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. एक जाणकार आणि चांगलं प्रशासक असा नेता महाराष्ट्राने हरपलेला आहे. आता आपण आहोत कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये आणि आता पूर्ण माझ्या पाठीमागे बघू शकताय की अजित पवार यांच्या जाण्यानंतर एक डिजिटल लावण्यात आलेलं आहे. दृष्टी आड गेली. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा प्रकारचं बॅनर कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. आणि एक उत्तम प्रशासक, उत्तम सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा अजित पवार दादा होते आणि त्यांच्या या कार्याला महाराष्ट्र नव्हे संबंध भारतभर चर्चा या कार्याची त्यांची होत असे. तर कोल्हापूरमधील काही असे स्पॉट आहे किंवा अशी काही ठिकाणं आहे ज्याबद्दल अजितदादांना प्रेम होतं, तर त्याच ठिकाणावर आता आपण जाणार आहोत. त्याचबरोबर काय अजितदादा यांचं दुःख निधन झालेलं आहे त्याबद्दल लोकांना काय वाटतंय त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर आता आपल्यासोबत एक काका आहेत, ते अजितदादांबद्दल त्यांना काय वाटतं त्यांच्याकडून काय जाणून घेऊया आपण. अजितदादांच्या भावना काय आहेत, अजितदादा गेल्यानंतर काय त्यांना वाटतं. काका नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय, अजितदादा गेलेले आहेत, काय सांगाल त्यांच्या भावना. जे महाराष्ट्राची जी पोकळी झालेली आहे ती न भरून येण्यासारखी आहे. कारण असा परत नेता न होणं आहे महाराष्ट्रात. एवढा कर्तबगार, हुशार, धाडसी असा कामाचा माणूस गेल्यामुळे एवढा म्हणजे दुःखाचा डोंगर महाराष्ट्रावर पसरलेला आहे की तो कधीच भरून येणार नाही. एवढी महाराष्ट्राचं आतूनात नुकसान झालेलं आहे अजितदादा गेलेलं. पक्षात तर झालं, सर्वसामान्यांचं पण झालं आणि महाराष्ट्राचंही झालं. तर त्यांच्या जाण्यानं जी पोकळी भरून येईल असं मला तर काय वाटत नाही. तर इथून पुढच्या काळात महाराष्ट्राला एक दिशा देणारा नेता तयार होईल ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंकाच आहे. दादा कायम नेहमी परकर बोलत होते, कायम समोर स्पष्ट वक्तव्य दादांचं होतं. स्पष्ट वक्ता त्यांच्यासारखा नाहीच आहे महाराष्ट्रात. नेहमी असं स्पष्ट वक्तव्य बोलत होते की कुणाला काय भावना कुणाच्या जरी दुखावल्या तरी दादा त्यांची माफी मागवत होते. पण काय वेगळं आणि काय वाटतं तुम्हाला. नाही, दादांच्यासारखा एवढं सांगायचं झालं तर दादांच्यासारखा नेतृत्वच आता होणार असं मला वाटतं. अजितदादा एक चांगले व्यक्तिमत्व गेले. ते दिलदार होते, दमदार होते आणि त्यांच्याकडे निर्णय क्षमता चांगली होती. स्वतः निर्णय घेत होते, विचार करत नव्हते आणि त्यांची कामाची पद्धत चांगली होती. स्वतः लक्ष देऊन जातीनं बारीक सारीक कामं पण करून घेत होते. अधिकारी मोठमोठे त्यांना घाबरत होते, कारण त्यांचं तसं कामावर जास्त प्रेम होतं आणि मर्जी होती कामावर. त्यामुळे ते लोकांच्यासाठी चांगले होते. एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, ती भरून निघणं अशक्य आहे, अवघड आहे. पश्चिम महाराष्ट्राला विशेषतः त्यांच्यासारखा परत नेता मिळणं फार अवघड आहे. तर एक राजकारणी म्हणून आणि मुत्सदी नेता म्हणून ते ओळखले जायचे. तर ह्याच्या पुढे काय राजकारणात काय होतील बदल काय सांगता. काय आता तसं काय सांगू शकत नाही. काल पवार साहेबांनी सांगितले त्यांच्या मृत्यूला तुम्ही काय राजकीय रंग आणू नका म्हणून सांगितलेलं आहे पवार साहेब. आता काय अपघातच समजा मोठा, ते फार मोठं दुःख आहे. आता बघूया पुढची काय होती. अजितदादा एक महाराष्ट्राचं एक लाडकं व्यक्तिमत्व, राजकारणाचं खंबीर नेतृत्व होतं. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची त्यांना उत्तम प्रकारे जाण होती आणि ते सोडवण्यासाठी ते सतत कार्यरत असायचे. त्यामुळं घरातला माणूस गेल्यासारखं लोकांना वाटतंय. बारामतीकरांचं पण आहे आणि सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचं अति दुःख झालेलं आहे. त्यांचा कोल्हापूरच्या म्हणजे सगळ्या प्रश्नांची जाण होती त्यांना. ते सोडवण्यासाठी ते सतत त्यांचं हे असायचं, म्हणजे हेल्पिंग हँड, म्हणजे शासकीय योजना असतील, हे असतील, त्याचा पाठपुरावा करणे, त्यांना फंड उपलब्ध करून देणे, असं त्यांनी कोल्हापूरसाठी पण भरपूर हे केलेलं आहे, मदत केलेली आहे. केशव भोसले असेल किंवा पूरग्रस्तांच्या वेळेला मदतीला धावून आलेले आहेत.
रंकाळाच्या सांडपाण्याचा प्रश्न त्यांनी तो हे केलेला आहे, म्हणजे सोडवलेला आहे सगळं हे करून. प्रत्येक कोल्हापूरच्या ह्याच्यामध्ये त्यांचा वाटा आहे डेव्हलपमेंटमध्ये. तर शहराची हद्दवाढ करण्यासाठी ते आगळी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यांना माहीत होतं की शहराची हद्दवाढ केल्याशिवाय डेव्हलपमेंट होणार नाही. तर आता आपण कोल्हापुरातील गंगावेशमध्ये आहे, रिक्षा स्टॉप जवळ आता आपण आहे आणि आता आपल्याबरोबर एक दादा आहेत, किंवा आदित दादा यांचे कार्यकर्ते म्हणा किंवा एक त्यांचे चाहते म्हणा आपल्यासोबत आहेत. तर काका नमस्कार. चल. काय सांगाल, आता अजितदादा गेलेले आहेत काल, काय तुमच्या भावना आहेत, काय सांगाल? महाराष्ट्रातील चांगला नेता हरपलेला आहे. चांगला काम करणारा नेता होता, आज तो महाराष्ट्रानं गमावलेला आहे. चांगले काम करणारा नेता. काका काय सांगाल, अजितदादा गेलेले आहेत काल आणि कशा प्रकारचं वातावरण कोल्हापूरमध्ये तयार झालं होतं सध्या काल दिवसभरामध्ये, आणि तुमच्या काय भावना आहेत? काल जरा दुःखाचं वातावरण होतं कोल्हापुरात. शाळांना सुट्टी वगैरे देऊन दिले अजितदादा वाढल्यामुळे. तर चांगला नेता आपला नारवलेला आहे, त्यामुळे सगळं दुःख कोल्हापुरात पसरलं होतं. तुमच्या काय भावना आहेत अजितदादांबद्दल? कुठलं तुम्हाला काय चांगलं वाटते, राजकारणी वगैरे कशा प्रकारचे नेता होते अजितदादा? अजितदादा एक मनमिळावू नेते होते, म्हणजे लोकांचं कार्य काम वगैरे करत होते. तर लाडकी बहिणीचं त्यांनी योजना आखून दिलेला चांगलं होतं. असं चांगलं होते, म्हणजे कार्यकर्ते वगैरे करते राजकारणात चांगले होते. खूप मोठा नेता आपल्याला ना हरवलेला आहे एवढं मात्र खरं. अजितदादांचा स्वभाव म्हणजे एकदम रोखोक होतं. कोल्हापूरला येऊन गेलेले, गंगावशी तालमीला आलेले सर्व कार्यकर्ते कोण जाणं मला अजित स्वतःहूनच हे केलेले सर्व कार्य केलं गेलेले. एक नंबर म्हणजे मनमिळावू नेता होते. रोखरोखपणे बोलत होते, असं कधी कोणाच्या पाठीमागे बोललो या काय केलो या कार्यकर्त्याने रोखरोखपणे काय आहे ते बोलत होते. अजितदादांचं आणि कोल्हापूरकरांचं नातं हे आगळे वेगळे होतं. अजितदादा 2 वर्षापूर्वी कोल्हापुरातील गंगावेश या तालमीमध्ये आले होते आणि त्यांनी सहकार्याबरोबर आणि तिथल्या असणाऱ्या पैलवानांच्या बरोबर चर्चा करून इथं गंगावेशला एक आगळे वेगळं रूप देण्याचं त्यांनी सांगितलं होतं. तर आता आपल्यासोबत सर्जीराव चव्हाण आहेत, जे गंगावेशचे ट्रस्टी आहेत. तर त्यांच्याबरोबर आपण चर्चा करूया नेमकी काय परिस्थिती आहे. आता अजितदादा गेलेले आहेत आणि काय परिस्थिती होती जेव्हा कोल्हापूरमध्ये आले होते, काय तुमच्या भावना आहेत? कोल्हापुरात आले होते अजितदादांच्यासारखा धडाडीचा कार्यकर्ता आता मिळणं दुर्मिळ आहे. कारण सर्वसामान्यांच्यासाठी त्यांनी बरीच कामं केलेली आहेत आणि आमच्या तालमीत आल्यानंतर त्यांना खेळाडूची किंवा स्पोर्ट्सबद्दल फार हे होती, जागरूकता होती त्यांच्यात. त्यामुळे कोल्हापुरातील बऱ्याच संस्थांना किंवा तालमींना त्यांनी मदत केली आहे. त्यात गंगावेश तालमीला त्यांनी मेन करून आमचे 2 वर्षापूर्वी येऊन गंगावेश तालमी सगळे हे केले, म्हणजे निरीक्षण केलं आणि त्यासाठी तालमीला मोठा निधी त्यांनी मंजूर केला आणि त्यांच्या ह्याच्याखाली आमच्या तालमीचं आता हे सुधारण्याचं हे चालू आहे. आमच्या तालमीने आता बरेच हे केलेलं आहे त्यांच्या मदतीनं आणि असा कार्यकर्ता परत मिळणं मुश्किल आहे. त्यामुळे महाराष्ट्राची म्हणा किंवा सामान्य लोकांचे फार हे झालेलं आहे. काय म्हणतात तर अजितदादा ज्यावेळी आले होते त्यावेळी त्यांनी काही अधिकाऱ्यांना झापलं होतं, मग त्यावेळी तर तो किस्सा काय होता नेमका? त्यावेळेला आल्यानंतर त्यावेळेला स्पोर्ट म्हणजे हे जे आमचे तालीम संस्थांचे किंवा ह्यांचे हे आहेत त्या खेळाडूंच्या काय म्हणतात त्या संस्थेला खेळाडूंच्या किंवा ह्याच्या ते सचिव बिचिव आलते तिथं स्पोर्टच्या ह्याच्या संदर्भाचे. त्यांनी ते तालमीच्या अवस्था बघून तुम्ही या अशा ह्याच्याकडे लक्ष देताय का नाही अशा ह्यानं त्यांना परत झापलं होतं बरंचसं आणि त्यामुळे सुधारणा करण्यासाठी त्यांनी त्यांना सांगितलं आणि इथं काय कमी पडलं तर परत आम्हाला फोन करायला येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी अधिकाऱ्यांनी ह्या काय असेल ते मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे इथं सगळं करून घ्या आणि त्या परवान्यांची व्यवस्था व्यवस्थित करा. तर आता आपण कोल्हापुरातील गंगावेश तालीममध्ये आहे आणि आता आपल्यासोबत सागर जाधव जे गंगावेशातले माजी अध्यक्ष आहेत, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने अजित पवार इथं आले होते आणि त्यांचा स्वभाव एकूणच त्यांचे निधीबद्दल सगळी आपण चर्चा करणार आहोत. तर नमस्कार. मी सागर जाधव, काय माजी अध्यक्ष गंगावेश तालीम. काय अजितदादांनी आमच्या इथं 2 वर्षापूर्वी 2 वर्ष पूर्ण झालीत या गोष्टीला. तिने इथं भेट दिलेली, सदिच्छा भेट दिलेली तालमीला आमच्या. त्यावेळेला तालमीचं आमचं पत्र वगैरे सगळं खराब झालेलं. अजितदादांनी तातडीनं आमच्या तालमीला निधी मंजूर केला. काय व आता हे जे काम उभारणी झालेलं आहे ते अजितदादांच्यामुळं सगळं झालेलं आहे. ते आमचे हितचिंतक आहेत आता असं म्हटलं तरी चालेल, कारण एवढे नेते येऊन गेलेत, एवढ्या नेत्यांनी कोणी लक्ष दिलेलं नव्हतं. तिने अधिकाऱ्यांना झापलं, क्रीडा अधिकाऱ्यांना पण झापलं आणि सगळ्यांच्याकडं करून हे काम तातडीनं मंजूर करून आमच्या तालमीची आज ही नूतनीकरण तिने करून दिलेलं आहे. नेमकी किती निधी मंजूर केला होता तेव्हा अजितदादांनी आणि अधिकाऱ्यांना कशा प्रकारे त्यांनी झापलं होतं? अधिकाऱ्यांना दादांनी सांगितलेलं झापलेलं हे काम पूर्ण झालं पाहिजे.
कामाचं बजेट काढा किती होतंय ते आम्हाला काही माहित नाही. किती निधी मंजूर झालाय काय झालंय आम्हाला माहित नाही. काय खरं हे काम पूर्ण तिने आता झालेलं आहे. जवळजवळ 80% काम पूर्ण झालेलं आहे. अजितदादांच्या मार्गदर्शनामुळे हे काम झालेलं आहे. आणि आज ते हे सोडून गेलेत, काय आमच्यातून निघून गेलेत. अत्यंत दुःखाची गोष्ट आहे ही. अशा माणसाच्या जो माणूस चांगला करणारा असतोय त्याच्यावरती ही वेळ यायला नको पाहिजे होती. काळानं झेप चांगली घेतली नाही. अजितदादा हे खरोखर एक महाराष्ट्रातलं खंबीर नेतृत्व आणि काम करणार म्हणजे करणार. त्यांचा मन मिळावं स्वभाव होता. जे काम पाहिजेल आहे ते झालंच पाहिजे त्यांच्याकडून, हे असं त्यांचं एक टार्गेट होतं अजितदादांचं. तर कोल्हापूरकर आणि अजितदादा हे आगळे वेगळं नातं आपल्याला गंगावेश तालमीमध्ये दिसून आलेलं आहे. गंगावेश तालमीमध्ये 2 वर्षापूर्वी जेव्हा अजितदादा आले होते तेव्हा अनेक निधी उपलब्ध करून गंगावेशला दिलेला होता आणि 75% काम सुद्धा आता ते गंगावेशचं पूर्ण झालेलं आहे. जो आत्ता आपल्यासोबत अजितदादा आत्ता आपल्यासोबत हयात नाही आहे. त्यांच्यावर अंत्यविधी हा बारामतीमध्ये करण्यात येत आहे. आणि अजितदादा यांचे विचार, यांची एक कल्पना हे सर्व आपल्यासोबत राहणार आहेत. त्याचबरोबर तरुण भारतकडून अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कॅमेरामॅन नीता पोद्दारसोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.